राम कृष्ण
आरती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदिता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दने शिव निवारी कैकाचा भेव वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम विठ्ठल विठ्ठल वेद प्रतिपाद्या जय जय ससवेदात्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कैलास राणा शिवचंद्र मौळे फणींद्र माथा मुकुट दयासे तारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी समचरणं सरुजं सांद्रलीला बुधाभं जगन्निहितं पाणिमण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करो
स्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी हे तिथे असो जयावरी झळके कि हा पद्म करू माता पारुके तो जीवचे परी तुके महेशसी एवढे जरी महिमेचे करणे देवाचाळपणे वानू मी कवणे का सूर्याची अंगा उठणे लागतसे केवता कल्पतरुवरी फुलोरा कायसने पाहून क्षीर सागरा कवणे वासे कापुरा सुदेव चंदनाते कैसनी चर्चावे अमृताते कायसनी रांगावे गगनावरी उभरावे घडे केरे तैसे महिमान आकळिता कै साधन ते जाणून मिया नमन निवांत केले मी चरण पूजा सेवेकरता निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध असे असणारे महान भगवत भक्त साक्षात भानुदास महाराजांचे ऋण फेडण्याकरता परमात्म्यानं त्यांचं कुळ पवित्र करण्याकरता भगवान श्री विष्णूने साक्षात त्यांच्या कुळामध्ये अवतार घेतला तो म्हणजे नाथबाबांच्या रूपाने बरं का. शांतीचं प्रतीक असे असणारे पैठणी निवासी आदरणीय एकनाथ महाराज आणि या एकनाथ महाराजांच्या मुखातून आलेला गोड असा अभंग यच्छ यावत जगाच्या पाठीवर जन्माला आलेल्या आपल्यासारख्या मोक्ष जीवात्म्यांना खऱ्या अर्थानं या संपूर्ण सृष्टीचा संहारण ज्याला म्हटलेलं आहे बरं का, असे भोळ दैवत म्हणजे भगवान शिवशंकर आणि त्या शिवशंकरांचा महिमा वर्णन करणारा असा हा अभंग आहे. अभंगाचा संक्षिप्त भाव या ठिकाणी पाहायचा झाला तर नाथ बाबा आपल्याला सांगू लागले की भगवान शिवशंकरांचा स्वभावाचं वर्णन त्याने केलेले पहिल्या चरणामध्ये. शिव भोळा चक्रवर्ती बरं का, अतिशय भोळ्या स्वभावाचं असणारं हे दैवत आणि त्याचबरोबर चक्रवर्ती सुद्धा असं संबोधलेलं आहे. तेवढंच क्रोधायमान सुद्धा असणारं हे दैवत आहे आणि अशा परमात्म्याचे चरण म्हटले माझ्या चित्तामध्ये सदैव अनुवृत्त आहेत बरं का. त्याचे पाय माझे चित्ती. पुढे त्या देवाचं नामाचा महिमा या ठिकाणी आपल्याला सांगू लागलेले आहेत.
वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. जे षड विकार आहेत त्यातील काम आणि क्रोध बरं का, हे तर आम्हाला या जगतामध्ये जगत असताना अगदी त्यांच्याप्रमाणे करून सोडत असतात. कामानं कुणाला सोडलेलं नाही आणि क्रोधानं सुद्धा कुणाला सोडलेलं नाही. आणि म्हणून या विकारांपासून तुमच्या आमची सुटका होण्याचं माध्यम म्हणजे भगवान परमात्म्याचं पवित्र नाम. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. नावाचा महिमा त्यांच्या सांगू लागलेले बरं का. आणि तिसऱ्या चरणामध्ये महाराजांच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे बरं का. भगवान शिवशंकरांना तुम्ही आम्ही पाहिलं तर म्हटलं धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. परमात्म्याला पाहिलं तर म्हटलं धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत नाही का. बरोबर ना सांगतोय ते 4 पुरुषार्थ आहेत. आणि या 4 पुरुषार्थाची प्राप्ती भगवान शिवशंकरांना पाहिल्यानंतरची होती बरं का. हे त्यांच्या स्वरूपाचं वर्णन सांगितलेलं. आणि 4थ्या चरणामध्ये त्या भगवान शिवशंकरांच्या सामर्थ्याचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. एका जनार्दनी शिव निवाडी कळिकाचा भेव. अरे आजवर या संसारामध्ये तुम्ही आम्ही आपल्या सगळ्यांच्या अंतस्करणामध्ये काय आहे? भीती आहे ना, भय आहे ना, बरोबर ना. भीती आहे की नाही आपल्या अंतस्करणामध्ये? आहे ना महाराज. भीती ही प्रत्येकाच्या अंतस्करणामध्ये आहे. आणि म्हणून ती भीती जाण्याकरिता भगवान शिवशंकरांचं स्मरण करा, त्यांच्या सामर्थ्यांची आठवण करा. कारण तुमचं आमचं सर्वांचं रक्षण करणारा तो दैवत आहे बरं का. आणि म्हणून त्या दैवताला आपण आपलंसं केलं तर निवाडी कळी काळाचा भेव बरं का. कळी काळापासून आपल्या ज्या अंतस्करणामध्ये भय आहे ते भय निरसन केल्याशिवाय तो राहणार नाही. असं परमात्म्याचं वर्णन करणारा गोड असा अभंग नाथबाबांच्या मुखातून आलेला आहे. कळालं ना तुम्हाला बरं का. थोडक्यात भाव स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य आदरणीय कोळेकर बाबांच्या कृपाशीर्वादानं या पवित्र सुमंगल नारदीय गादीवर या ठिकाणी उभा राहून परमात्म्याची गुणानुवाद गाण्याची संधी या देहाला प्राप्त झाली बरं का. आणि म्हणून त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त होईल अशी अभिलाषा करतो. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बसलेले संपूर्ण अबाल वृंद मंडळी, बाळ गोपाळ, ज्येष्ठ वरिष्ठ कीर्तनकार मंडळी असू द्या, प्रवचनकार मंडळी असू द्या, या सगळ्यांच्या कृपाशीर्वादानं तुम्ही आम्ही खेळी आनंदे गदारोळी तुम्ही आम्ही मिळून परमात्म्याच्या नामस्मरणाचा हा गजर या ठिकाणी आज करायचा आहे. विठ्ठला तत्वच अभंगाच्या निरूपणाकडे वळण्यापूर्वी आजचा पर्यार्धन सुद्धा अतिशय गरजेचं आहे नाही का. आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सुंदर अशी ही भूमी. आणि अशा भूमीमध्ये चिपळूण तालुक्यामध्ये सुंदर असं या डोंगराच्या कुशीमध्ये बसलेलं अडरे गाव. आणि या अडरे गावामध्ये साक्षात केदारनाथ बाबाची कृपा आहे तुमच्यावर बरं का. आणि त्याचबरोबर थोर साधू संतांची परमपुण्यही म्हणावी लागेल की अशा भूमीमध्ये जगाचा मैबाग भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वापार युगामध्ये अवतीर्ण झाला. तो कोणाच्या साह्याकरता झाला? त्याने साह्यत्व सारथ्य कुणाचं केलं? पांडवांचं केलं की नाही. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि त्या पांडवांचं सारथ्य करणारे ते पांडव बरं का. त्या पांडवांचे शरण महाराज स्पर्श पददल या ठिकाणी आले बरोबर ना. आणि अशी भूमी ही पवित्र झाली. आणि अशा या पवित्र भूमीमध्ये मला वाटतं त्यांच्याकडूनच हे दैवत तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मला वाटतं त्या पांडवांनी केलेलं असावं. कारण फार जुनी मंडळी या ठिकाणी बोलून गेलेली आहेत बरं का. माझी आई मला सांगायची की इथे आतला जो चौत्र आहे ना तो म्हटले पांडवांनी बांधून ठेवलेला आहे. पाठीमागे एक विहीर आहे बरं का. असं छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी सांगून गेली. आणि असे पांडव या ठिकाणी आले. आपल्याला देव त्यांनी दाखवलं अशी पवित्र स्वयंभू भगवान शिवशंकरांचं हे निर्गुणातील लिंग स्वरूप बरं का. ते स्वयंभू आहे. त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याचं तेज आहे बरं का. आणि म्हणून तुम्हाला विभूती आली असेल. आता जुन्या मंडळींना ते ठाऊक असेल कदाचित. भगवान शिवशंकराने ज्यांना आपला प्रिय असं गळ्यामधील काय मांडलेलं आहे? देवता मांडलेला आहे बरं का. आज या
संपूर्ण भूमीचा राजा ज्याला संबोधला जातो बरं का, ते देव त्या देवाला भेटण्याकरता यायचे बरं का, त्यावेळी यायचे ना, नाही कळालं मला, यायचे ना त्या देवाला भेटण्याकरता. गळ्यामध्ये भगवान शिवशंकरांचा कोण आहे, देव यायचा भेटायला बरं का. असं हे जागृत स्थळ बरं का, त्याला तपोभूमी म्हणायलाही काही हरकत नाही बरं का. कारण संपूर्ण वारकरी संप्रदायाचे आद्य असणारे म्हणजे भगवान शिवशंकर आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य. आणि असं हे दैवत आज तुम्हाला सर्व बालगोपाळांकडून आबालवृद्धांकडून सेवा करून घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि उपस्थित राहिलेल्या भव्य आणि दिव्य अशा या मंदिरामधील त्यांच्या दूरदृष्टी समोर, त्यांच्या स्वस्वरूपा समोर या ठिकाणी त्यांच्या समागमामध्ये आज तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. कशासाठी महाराज, तर सालाबाद प्रमाणे येणारा अखंड हरिनाम सप्ताह बरं का. सप्ताह म्हटलं तर गावातील वातावरण इतकं मंगलमय होत असतं. कशाने होत असतं महाराज, तर परमात्माच्या नामस्मरणाने होत असतं. सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मंगळ नाम आहे बरं का. आणि मंगळ नामामुळे संपूर्ण गाव हे मंगळमय होत असतं. बघा तुम्ही अनुभव घ्या. सप्ताहामध्ये येण्याचं आल्यानंतरचा परमात्माच्या ठिकाणचा हा तेजोमय वातावरण आणि एरवी तुम्ही मंदिरामध्ये आल्यानंतरचं बघा वातावरण कसं असतं, थोडा फरक जाणवतो की नाही. लांब मंदिर आहे म्हणून तुम्ही येत नाही का काय या ठिकाणी, हो नाही बोला की नाही बरं का. चला असू दे, ओळख नाही आपले, कदाचित तुम्ही घाबरत असाल, पण माणसानं घाबरू नये बरं का. शिवशंकरांच्या मंदिरामध्ये आपण आहोत, कशासाठी भ्यायचं, आपला मायबाप त्या ठिकाणी बसलेले आहे नाही का. आणि म्हणून असं हे सुंदर दैवत त्याच्या ठिकाणी महाराज तुम्ही या ठिकाणी आपण आलेलो आहोत. कशासाठी, तर परमात्माच्या नामाचा हा गजर आहे. सप्ताह म्हटलं की चला सकाळी महाराज या ठिकाणी मला काकड्याला जायचंय, त्याचबरोबर या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायणाला जायचंय. पारायण होतं ना, इथं होतं की नाही, नाही होत पारायण, नाही होत इथे. बरं, पारायणाला जायचंय, प्रवचनाला जायचंय, हरिपाठाला जायचंय, कीर्तनाला जायचंय, भजनाला जायचंय. एक वेगळं वळण महाराज आपल्या सर्वांमध्ये ते निर्माण होत असतं बरं का. आणि म्हणून असा हा आनंदमय उत्साह थोर साधू संतांनी आपल्या वाट्याला आणून दिलेला आहे. त्या अनुषंगाने पाहता पाहता वर्ष गेले, वर्षाने आपला सप्ताह आला. प्रत्येक गावातील प्रत्येक वाडीतील महाराज एक ना एक दिवस असा निघून गेलेला आहे. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, आजचा कितवा दिवस, पाचवा नाही, पाचवा बरं का. आणि पाचव्या दिवशीची नवमीची कीर्तनरूपी पुष्प माझ्यासारख्या पांभराला या ठिकाणी शिव शंकर प्रसादिक भजन मंडळ रेववाडी बरं का. आता ते म्हटलं तर माझा आजोळच आहे, ओळख करून देतो आहे का. कारण तिथं माझी आई जन्माला आली, आई जन्माला आल्यामुळे मला खऱ्या अर्थाने या दैवताचं दर्शन घडलं किंवा थोडीफार माहिती कळू लागली, देवाचा लळा लागला महाराज. कारण जोपर्यंत आपण परमार्थामध्ये उतरण्याकरता आपल्याला देवाचा लळा लागणं गरजेचं असतं. त्याच्याकरता आई वडिलांनी मुलांना हाताला धरून देव मंदिरामध्ये न्यावं बरं का. तर कुठं त्या देवाच्या त्यांना लळा लागतो महाराज. नाहीतर बाळा हा मोबाईल घे, इथं घरात बस, मी येईपर्यंत काय मस्ती करू नको, बरोबर ना. असं केलं तर त्या मुलाला म्हटले आपल्या परमार्थाविषयी लळा लागेल का. देवाचा लळा लागणं महाराज गरजेचं आहे. बाल वयापासून नामदेवरायांना परमात्म्याचा लळा लागला म्हणून ते सांगतात ना महाराज, लाहो लागला
लागला आंबा बाईचा कृष्णाबाई माऊलीचा. बरं का, हे प्रेम आहे महाराज. त्याच्याशिवाय देवाचा लळा लागत नाही तोपर्यंत आपण तिथे येत नाही. मला वाटतं तुम्ही सर्व भाग्यवान मंडळी आहात. आता ही सगळी मंडळी गावातील इथं आहे ना, ही फक्त एका वाडीचे रेवाडीचे संपूर्ण गाव या ठिकाणी उपस्थित आहे. बघा, मला वाटतं आमचं पिंपळी, आमची जुजम पिंपळी, त्याच्यानंतर हे आडरेगाव, खडपोली असे काही महत्वाची गाव आहेत ना, त्या गावामध्ये अगदी भरपूर समाज असतो. बरं का, कारण पूर्वजांनी आपल्या तसं पेरूनच ठेवलेलं आहे. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतते येण्याची पंते झालो जाता पडे गुंता कोठे काय. आणि म्हणून त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं आईची कृपा, देवाचा लळा लागला. बरं का, आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर ही दुसरी वेळ आहे माझी इथे येण्याच्या. एकदा गायन करण्याची संधी चंद्रकांत महाराजांबरोबर येण्याची लहान असताना त्यावेळी थोडंसं येणं झालं होतं. त्याच्यानंतर डायरेक्टली परमात्म्यानं गुणानुवाद गाण्यासाठीच या ठिकाणी मला उपस्थित केलं. ती म्हणजे कृपा सगळ्या आमच्या आजोळीच्या मंडळींची म्हणायला काही हरकत नाही. विशेष करून मला सूचित करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे दत्ताराम मामा तांदळे, त्याचबरोबर जाबरे भाऊजी आमचे, आणि त्याचबरोबर आदरणीय नाचरे भाऊजी, असे 3 दैवत आमच्याकडे आले होते, ब्रह्मा विष्णू आणि महेश. बरं का, ज्ञानेश्वरीचं पारायण आमचं चालू होतं आणि त्याच वेळेस ते आले आणि म्हणू लागले की म्हटले तुमची सेवा आमच्या आडरे शिवशंकर मंदिरामध्ये या ठिकाणी आहे. त्यांच्या मुखातून आलेले वाक्य अगदी काळजाला म्हणजे हवं बसं वाटलं. बरं का, हृदयाला. कारण अपेक्षा असते. अपेक्षा कुठं करावी महाराज, की जिथं खरोखर स्वयंभू दैवत आहे, जिथं तुम्हा आम्हा सर्वांचं कुळदैवत आहे, त्या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य लाभलं. त्याच्यासारखं महाराज पुण्य कुठलं नाही. उजळले भाग्य संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडलाय. संतांच्या कृपा आशीर्वादाने देव जोडला गेला महाराज. भले आज आमच्या बरोबर ते नसतील, आपला सुख सोहळा पाहण्याकरता इथं देहाने नसतील, परंतु आज मात्र कुठेही असतील तिथं आठवण या ठिकाणी काढत असतील, किंवा आज त्यांनी पेरलेले उपकार आणि म्हणून त्यांनी दाखवलेला मार्ग, त्या मार्गाने आपण चालतो, त्याचा आनंद मात्र या ठिकाणी त्यांना नक्कीच होत असेल. त्यांची आठवण आपल्याला येते ना महाराज. गेले दिगंबर
सर्व मायबापांच्या ठिकाणी मी ऋणी आहे बरं का. त्याचबरोबर आनंदाने उत्साहाने सांगायचं वाटतं. पाहता पाहता बघा 1935 सालामध्ये आपल्या ठिकाणी परमात्म्याच्या नामाचं बीज या ठिकाणी रोवल्या गेले. स्वानंद सुखनिवासी हरिभक्तीपरायण शंकर बाबा झुजम नाही का यांच्या माध्यमातून इथं सप्ताहाला सुरुवात झाली. आज त्यांच्या पाठीमागे असणारी पिढी या ठिकाणी ती परंपरा चालवत आहे. नामा म्हणे केशराजा केला नेम चालावे माझा. आपण नेम चालू केला चालवून घेणारा परमात्मा असतोच, परंतु आपण त्याच्यासाठी तत्पर होणं अतिशय गरजेचं असतं महाराज. आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो. पाहता पाहता 1935 सालामध्ये सुरुवात झाली, स्थापना झाली आणि त्याच्यानंतर आता मला वाटतं 90च्या दशकामध्ये हे आपला सप्ताह गेलेला आहे. 10 वर्षानंतर शतकीय महोत्सव तुम्ही मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी साजरा करणार आहात बरं का. आणि म्हणून असा या परमात्म्याच्या नामाचं बीज रोवलं. आता पाहता पाहता ते बहरलेलं आहे, फळा फुलायला इवले स्वरूप लावेले द्वारे त्याचा वेलो गेला गगनावरी. मोगरा फुलेला मोगरा फुलेला फुलेले चिताचे वाडीमध्ये पार्टी भेदाभेद असली तरी इथं तुम्ही परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप होऊन परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होता नाही का. सुंदर असा हरिपाठ झाला नाही का. आणि हरिपाठ झाल्यानंतर त्या कीर्तनाचा सुख सोहळा आहे. आता तुम्ही म्हणत असाल बाबा आल्यापासून काहीतरी वेगळं वेगळं सांगू लागलेलं आहे. त्याचं कारणही असं आहे बाबा की माझं पहिलंच कीर्तन या ठिकाणी आणि म्हणून मुळापासून थोडंसं जावं असं या ठिकाणी निश्चय केला बरं का. अभंगाकडे आपल्याला वळायचंच आहे. हा कंटाळा आला थंडी वगैरे काय निर्धास्त बरा बघा. कथेला आल्यानंतर माऊली नलोबऱ्या सांगतात ना आपल्याला सुखाची प्राप्ती व्हायची असेल की नाही, तर सुखाची प्राप्ती व्हायची असेल तर लक्ष देणं गरजेचं आहे. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाचे पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर बोल माझे उघड ऐका नाही का. माऊली नलोबऱ्या सांगतात. कैवल्य सम्राट चक्रवर्ती माऊली नलोबऱ्याने आपल्याला सांगावं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे ना. म्हणून या ठिकाणी आपण कथेला आल्यानंतर, कारण 9 ते 11ला गंमत काय होते माहितीये का दादा, की 9 ते 11ला आपण हरिपाठ झाल्यानंतर जेवतो नाही का. जेवल्यानंतर डायरेक्ट कीर्तनाला येत असतो. आता ही लोक टाळ वाजवतात, गायन करतात, त्यांच्याकडे काय नाही तर काम असतं. याला वाजवायचं काम असतं, त्यांना गायन करायचं काम असतं, यांना टाळ वाजवायचं काम असतं. तुम्हीच फक्त बसलेली माणसं अशी असतात की तुम्हाला काहीच काम नसतं नाही ना. मग काहीतरी बघा, काहीतरी मुलं असतात ना की काहीतरी कीर्तनात गेल्यानंतर आपलं बोर होतात म्हणून कुठेतरी वाटाणे फुटाणे काहीतरी आणतात, चॉकलेट आणतात, मग एकटेच कुरकुरत असतात. मग त्याच्यावर अनुदान, मग त्याच्याकडे दुसऱ्याचं लक्ष जाणं, तिसऱ्याचं लक्ष जाणं. एखादं पोरगं मध्येच उठलं की त्याला बघायची, त्याला इकडं सोडायची, तिकडून तिकडं सोडायची काही का. हे आपली क्रिया असते. म्हणजे एकमेकांना आल्यानंतर आपलं मन स्थिर नसतं. कारण आम्ही सुद्धा त्यावेळी कीर्तनामध्ये आल्यानंतर असंच करायचो बरोबर. आमचा अनुभव सांगतोय. आम्ही माझी आई सुद्धा मला लहानपणी ज्यावेळी घेऊन जायचे ना कीर्तनाला, त्यावेळी मला ते कीर्तन काहीही समजत नव्हतं बरं का. मी म्हणायचो बाबा कीर्तन म्हणजे काय, मोठ्या लोकांचं काम आहे, अभ्यास व्यक्तिमत्वाचं काम आहे. ते खरंच आहे. आता तुम्ही म्हणत असाल मग कसं काय उभं राहिला, स्वतःहून अजिबात राहिलेलं नाही. ही सद्गुरूंची कृपा आहे बरं का. सहज बोलणे हित उपदेश धरोणी सायास शिकविती. ही
सद्गुरूंची कृपा आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. माझ्या मुखातून वदवून घेणारा परमात्मा हे फक्त ध्यानामध्ये ठेवा. इथे एखादा मी तुम्हाला काही सांगायला आलेलो अजिबात नाही ज्ञानाच्या गोष्टी. कारण ज्ञानिवंत महात्म्यांच्या दैवताच्या समोर तुम्ही आम्ही उभे आहोत. विठाला शाळून किती जैसी बोले मंजुळवाने शिकविता धनी वेगळाचे. परमात्मा आपल्याला आपल्या करताच देणार आहे. म्हणून सर्वांनी सर्वांगाचे कर्ण करा बरं का. 10 इंद्रियांना नाचवणारं कोण आहे? बोलत चला कोण आहे? मन आहे. बोलला तर तुम्हाला आळस येणार नाही, निद्रा येणार नाही बरं का, कंटाळा येणार नाही. म्हणून बोलत चला. तुम्ही आम्ही खेळी आनंदे गदार होळी या उक्तीप्रमाणे आपल्याला करायचंय बरं का. आणि मन आहे आणि म्हणून त्या मनाला तुम्ही आम्ही काय करायला पाहिजे? एकरूप करणं गरजेचं आहे. बरोबर ना? बघा तुम्ही रात्रीच्या वेळेस तुम्हाला आता घरी जायला बॅटरी नसली, काय म्हटलो मी, बॅटरी उजेड काही तुमच्याकडे नसलं तर तुम्ही काय करणार? मन अगदी स्थिर ठेवून कुठं वाट आहे ती अगदी हळूहळू हळू अशी सांगणार नाही. मन एकाग्र करणार की नाही? मन एकाग्र केलात तर तुम्ही अगदी पद्धतशीर तिथं पोहोचणार. आणि मन जर एकाग्र नसेल कुठेतरी दुसरीकडेच असेल आणि चालायला गेला असतं मोठा दगड लागेल आणि तिथंच आपलं काहीतरी होऊ शकतं की नाही. बरोबर तुम्हाला पटतंय ना काय सांगतोय तुम्ही? म्हणून कुठेही चांगली गोष्ट, आता एखादी रेसिपी करायची झाली महिला मंडळांनी, आपल्या पतीने सांगितलं की उद्या गुरुवार आहे, चांगलं पंचपक्वानाचं जेवण बनव रे बाबा, नाही का. आणि मग तुम्ही त्याने सांगितल्याप्रमाणे जेवण तयार करायला गेलात आणि मन जाग्यावरच नसेल, कुठं मुलगा शाळेत गेला असेल किंवा कोण मम्मी येणार असेल, कोण येणार असेल माहेरचं वगैरे, आणि मन जागेवरच नसेल महाराज तुमचं, आणि त्या जेवणात जर तुम्ही मीठ टाकायलाच जर विसरलात तर ते जेवण चांगलं लागेल का? अन्नामध्ये मीठ हे परिपक्व आहे बरोबर ना. तसं परमार्थामध्ये मन आणि चित्त हे जर का स्थिर असेल तर महाराज आपला परमार्थ मोठा होईल. विठाला मन हे अतिशय चंचल आहे, वाऱ्यापेक्षा धावणारं मन आहे. म्हणून त्याला जाग्यावर आणण्याकरता अर्जुनाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला प्रश्न केला, देवा एवढं बहुमूल्य ज्ञान मला सांगतोस ना रे, पण मला म्हटले काही समजत नाही, माझं मन जाग्यावर स्थिर होत नाही, काय करावं सांगणार आहे? त्यावेळी देवाने सांगितलं, अर्जुना मनाची एक खासियत आहे. ज्ञानोबराय सांगतात ना, काजे या मनाचे कणके जिही देखील गोडीची या ठाया सोके म्हणून विशेष कवतुके दाबित जाईजे. मनाची खासियत असे की एकदा मनाने एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरता मनामध्ये निश्चय केला तर ती प्राप्त केल्याशिवाय तो राहत नाही. ही मनाची खासियत आहे बरोबर ना. फिरायला गेल्यानंतर एखाद्या बाजारामध्ये वडापाव खाऊसा वाटला तर तो फिरून येणार नाही, पुन्हा वडापाव खाणारच नाही का. एखादे मित्र भेटले तर त्यांना चकवेल पण पुन्हा येऊन तो वडापाव खाणार महाराज. मनाची खासियत आहे. एखादी कुणाची काकडी लागली असू द्या झाडावर, आंबे लागलेले असू द्या झाडावर, बघून ठेवणार, पण ते मन त्या इंद्रियांना कामाला लावणारच. ही मनाची खासियत आहे. ही प्रपंचामध्ये आपण त्याचा वापर करतो बारकाईने. बघा प्रत्येकाने विचारा स्वतःच्या मनाला, हे करत असतो महाराज. पण ती खासियत परमात्मा अर्जुनाला सांगतो, ती मनाची खासियत म्हणजे माझ्या भक्तीमध्ये माझ्या भजनामध्ये लावना. तू मन मीच करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकांते. अरे सर्वत्र ठिकाणी मीच आहे ना असं तू मनामध्ये ठाण मार. आणि मनाला एकदा म्हटले त्याच्या ठिकाणी लावणार आहे बाबा. एकदा का मनाला त्याच्या ठिकाणी लावलास तर माझ्यासारखं त्याला केल्याशिवाय राहणार नाही. लावी मना पिसे गोविंदाचे
अविनाश करे आपुले आईसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. अशा प्रकारे म्हटले म्हणाला तू एकरूप कथेमध्ये लाव. तुम्हाला अजून त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर बघा, ज्यावेळी तुकोबरायांना म्हटलं की देवाची मला प्राप्ती व्हावी, भगवंताची प्राप्ती व्हावी, दुःखाची निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती व्हावी, असं ज्यावेळी तुकोबरायांना म्हटलं, तुकोबराय त्याच्याकडे वळायचे परंतु मन त्यांना वळून देत नव्हता बरं का. आणि म्हणून तुकोबरायांनी इकडे तिकडे न पाहता अगदी नेमकाच बाण धरला. कोणावर? तर मनालावर. आणि मनाला त्यांनी उपदेश केला. काय उपदेश केला महाराज? नको नको मना विचार करून या ठिकाणी मनाला उपदेश केला. नको नको म्हणा गुंतू माया जाळे, काळ आला जवळे ग्रासावया, काळाची वावडी पडेल वाजवाय, सोडविला तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली. मग खऱ्या अर्थानं तुकोबरायाने म्हणावं, मना नको रे याच्यामध्ये मला गुंतू, कारण मला सोडवणारा तो परमात्मा आहे बरं का. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. आणि म्हणून त्या चक्रपाणी परमात्म्याचं तुमच्या आमच्यावर अनन्य उपकार आहेत. आणि त्या उपकाराच्या ओझ्यातून उत्तीर्ण होण्याकरिता जे साधू संत बरं का आपल्याला जे तत्वज्ञान सांगतात त्याच्याकडे आपलं मन एकाग्र करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे महाराज बरं का. कारण मन खूपच चंचल आहे, त्याच्याकडे आता वळायचं नाही आपल्याला. म्हणून एकाग्र मन करा. आणि भगवान शिवशंकरांच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही आहोत. त्या भगवान शिवशंकरांचा महिमा आदरणीय शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुम्हाला आम्हाला सांगतायत. आणि म्हणून त्याच्याकडे लक्ष तुम्ही आम्ही दिलं पाहिजे. विठाला शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय, माझे चित्ती नाथ बाबा. भगवान शिवशंकरांच्या स्वभावाचं वर्णन करतात बरं का. असं हे दैवत ब्रह्मा विष्णू आणि महेश आद्य परमात्मा जो नारायण आहे त्याच्या नाभी कमळाकडून उत्पत्ती झाली बरं का. आणि उत्पत्ती झाल्यानंतर संहाराचं खातं या भगवान शिवशंकरांकडे देण्यात आलं. आणि ते भगवान शिवशंकर आपलं कार्य बजावत असताना सतत परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असणारं हे दैवत आहे बरं का. आणि परमात्म्याच्या नामाचं बीज संपूर्ण जगतासमोर प्रथम त्यांनी प्रगट केलं बरं का. नातरी आदि गुरु शंकरा, लागून गुरु शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो आमुते बरं का. जो बोधाचा या ठिकाणी तत्वज्ञान दिलंय ते भगवान शिवशंकरांपासून आले. तुम्हाला सर्वांना माहित आहे पार्वती मातेला त्यांनी ते तत्वज्ञान दिलं. आणि तिथून एक असे नाही का मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारान ज्ञानदेव सार शोधविली. तेच तत्वज्ञान ज्ञानोबरायाने संपूर्ण जगतामध्ये प्रगट केलं. पण मूळ दैवत जर कुठलं असेल, परमात्म्याच्या नामाचं बीज तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवणार, तर हे भगवान शिवशंकर आहेत बरं का. आणि म्हणून त्यांच्या दरबारामध्ये आल्यानंतर किंवा भगवान विष्णू असू द्या, तिथं भेदाभेद करायचा नाही. हा देव हा तत्व बीजानं संपूर्णरित्या ब्रह्मांडामध्ये हा एकच आहे. परंतु तत्वानं तो वेगवेगळ्या रूपाने अवतीर्ण होत असतो. अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत बरं का.
असा हा परमात्मा तत्वविधान अनेक रूपांतर्गत येत असतो, परंतु देव आपल्यामध्ये कधी भेदाभेद करत नाहीत. तुम्ही आम्ही भेदाभेद करतो म्हणून आपली भक्ती आपलं भजन हे इथल्या इथेच राहतं. भेदाभेद परमात्म्याचे कधीच करायचं नाही. अनेक रूप परमात्म्याचे आहेत, परंतु अनेक रूपामधून बनून येणारा देव तो हा माझा एकच आहे. म्हणून तुकोबराया सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा चुका नव्हे. बरं का. आणि म्हणून अशा दैवतांच्या समोर तुम्ही आम्ही सर्वजण आलेलो आहोत. बरं का. आता भेदाभेद करत असताना काही त्या दक्षिण दिशेला आपण त्या ठिकाणी गेलो ना, उत्तर भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये, तर तिकडे आपल्याला पाहायला मिळतो भगवान विष्णूचे भक्त वेगळे असतात, भगवान शिवशंकरांचे भक्त वेगळे असतात. व भगवान शिवशंकरांचे नामधारक भस्म आपण लावतो आडवा, नाही का, त्यांच्या क्रिया पण तशा असतात. भगवान विष्णूंच्या अगदी नामधारक सगळं लावणारे त्यांच्या क्रिया वेगळ्या असतात. बरं का. असा भेदाभेद पाहायला मिळतो. परंतु नाथ बाबा आधी करून सगळे सकळ संत तुम्हाला आम्हाला सांगतात की माय बापू, भगवान शिवशंकर ज्यावेळी अवतीर्ण होतात, ऐका, त्यावेळी भगवान विष्णू त्यांचे पत्नी आणि त्यांचं वाहनाचं रूप धारण करून प्रगट होतात. आणि ज्यावेळी भगवान विष्णू काय होतात तर अवताराला येतात, त्यावेळी त्यांचं वाहन आणि त्यांचं पत्नीच्या रूपाने भगवान शिवशंकर या ठिकाणी त्यांच्याबरोबर येत असतात. असं या दोघांचं या ठिकाणी एकनिष्ठ असं घट्ट नातं आहे. एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई, अशी दोन दैवत आहे. बघा, भगवान शिवशंकरांनी हळद प्राशन करावं, बरं का, आणि म्हणून त्या हळदाचा रंग भगवान विष्णूंनी घेतला, बरोबर ना. आणि भगवान विष्णूंनी अमृत प्राशन करावं आणि त्याचा श्वेत कलर भगवान शंकरांनी घेतला, बरं का. एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई, एवढं ऐक्य दोघांमध्ये आहे. भगवान शिवशंकर सतत प्रभू श्री देवाच्या नामस्मरणामध्ये असतात, नाही का. रामकृष्ण वाचा भावा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, राम जप, सतत परमात्म्याच्या नाम जपामध्ये अनुरूप्त असतात. आणि भगवान विष्णू सुद्धा भगवान शिवशंकरांचे पूजन केल्याशिवाय महाराज पुढच्या कामाला हात लावत नाही. काय याच्यामधून आपल्याला बोध या देवांनी द्यायचा आहे हो, की जगतामध्ये जगत असताना सुद्धा, घरामध्ये वावरत असताना सुद्धा, समाजामध्ये वावरत असताना सुद्धा, गावामध्ये वावरत असताना, तालुक्यामध्ये वावरत असताना, या सगळ्या वावरत असणाऱ्या गोष्टींमधून भेदाभेद करायचा नाही महाराज. कारण हिच्यामध्ये असणारा अंश हा सुद्धा परमात्म्याचा आहे, यांच्यामध्ये असणारा अंश हा परमात्म्याचा आहे. हे सर्व तुम्ही आम्ही लेकर कुणाचे आहोत, त्या परमात्म्याचे. तुकोबराया सांगतात ना, देवामुचा देवामुचा जीव सकळ जीवांचा, बरं का. तो सगळ्यांच्या हृदयामध्ये येऊन बसलेला परमात्मा, आपण सर्वजण एक आहोत. मग भेदाभेद कशासाठी, हे देवांनी तुम्हाला आम्हाला दाखवण्याचं काम महाराज केलेलं आहे. म्हणून भेदाभेद हा करणं हे सोडा. जेवढं तुम्ही एकत्र आनंदाने वावराल तेवढं तुमचं शक्तीचं बळ, तुमच्या ताकदीचं बळ, तुमच्या सामर्थ्याचं बळ हे वाढत जाणार आहे, बरोबर ना. परमार्थ जर करायचा झाला तर एकट्याचं काम आहे का. एकटाच इथे कीर्तन कर बघता आला आणि महाराज बडबडू लागला तर त्याला काही रंग चढेल का, नाही ना. रंग चढावा याच्याकरता महाराजांनी देवाने स्वतः सांगितले ना, संतांच्या रूपाने येऊन, या रे या रे सांगितलेलं आहे. म्हणून देवांनी येऊन या सृष्टीमध्ये येऊन कशा प्रकारे कार्यप्रणाली केले ते आपल्याला पाहायचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराज आपल्याला सांगतात की त्यांच्यामध्ये भेद करू नका. हरिहरान करणे भेद
नाही करू नये वाद. मग काय करा सांगताय तर त्या दैवतांचं मिळून भजन करा. सर्वांनी करा, हाताने टाळी मुखाने बरं का. भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा. नारायण शिव शंकरा, नारायण शिव शंकरा, नारायण शिव शंकरा, एक रूपानं तत्वानं आपल्या समोर प्रकट झालेले आहेत. आणि म्हणून अशा दैवतांमधील बरं का जे आद्य ज्यांना मानलं जातं, सर्वांचं कुळदैवत ज्याला मानलं जातं, असं हे भगवान शिवशंकर बरं का. आणि त्या भगवान शिवशंकरांचं स्वभावाचं वर्णन बरं का आपल्यासारख्या जीवात्म्यांना कळावं याच्याकरता आत्मीयतेनं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी काय करावं, आपल्या समोर प्रकट करावं. ते म्हणजे अभंगाचं पहिलं चरण.
आपल्याला सांगू शिव भोळा चक्रवर्ती. बरं का, शिव म्हणजे काय हो? वाक्याचा या ठिकाणी जर आपण अर्थ पाहू गेलो तर शिव म्हणजे एकतर शिवनी. लहानपणी शिवशिवी काय झालं आता नसेल त्या काळात शिवशिवी खायचो. शिव म्हणजे शिवनी किंवा जोडणी. गावांच्या सीमेला सुद्धा आपण शिव असं म्हणत असतो नाही का. असं हे शिव वाक्य म्हणजे जीवानं शिवापर्यंत जाणं आणि शिवानं त्या जीवाला सोडून महाराज खऱ्या परमार्थापर्यंत या ठिकाणी न्यावं. असे जोडणारं दैवत म्हणजे भगवान शिवशंकर आहे. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती. भोळ हे स्वभावाचं वर्णन केलेलं आहे महाराजांनी. बरं का, भोळा प्रत्येक गावामध्ये एकतरी भोळा असतो ना महाराज. प्रत्येक गावामध्ये एकतरी भोळा किंवा भोळी असते. लोक किती हुशार महाराज, त्या भोळ्याचा एवढा दिवाळा काढून घेतात. काही त्याचं नाव असू द्या, हे तू कर ते तू कर. अख्ख्या गावाला आमंत्रण द्यायचं असेल तर त्या भोळ्यालाच काम लावतात नाही का, बिचारा भोळा. परंतु ते सर्वात जीवन अतिशय श्रेष्ठ नाही का. कारण त्या जीवाला महाराज कसली अपेक्षा नसते. आपल्याला भरपूर कळतो महाराज. म्हणून आपण या ठिकाणी काय करत असतो, या 3.5 हाताच्या नरदेहाला सजवण्याकरता सुंदर कपडे, सुंदर अलंकार, सुंदर काय काय सुनू पावडर सगळ्या करतो ना महाराज. बरोबर ना, चांगलं दिसण्यासाठीच ना. आपल्याला कळतं जास्त म्हणून आपण करतो. परंतु आपण त्या आवेशामध्ये ओढल्या जातो. ज्याला जे कळत नाही, जो देहावर उदास असतो महाराज. बरं का, ज्यांच्या समोर तुम्ही आम्ही आहोत हे एवढं भोळं दैवत आहे की त्यांनी वैराग्य वृत्ती धारण केलेली जगताला सांगून ठेवलेलं आहे. बरं का, की अशा वृत्तीने तुम्ही वागाल तर परमात्म्याच्या जवळ जाल आणि सर्व अलंकारासहित तुम्ही त्याच्या मागे धावाल तर म्हटले तिथेच राहाल. खरे भक्त तुम्हाला माहित आहेत का, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्यांना महाराज काही आवडत नाही. तुम्हाला आम्हाला सगळे देहाचे चोचले पुरवण्याकरता आपण सकाळी उठून महाराज सगळ्या क्रिया करत असतो. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेच हवं करी संसारी. पण त्याच्यात आपलं अख्खं आयुष्य महाराज वाटोळं होऊन जातं. बरं का, पण भगवान शिवशंकरांकडे सगळं काही आहे. आज संपूर्ण देवादिकांमध्ये, संपूर्ण भक्तांमध्ये त्यांना शिरोमणी असं म्हटलं जातं. बरं का, महादेव, देवांचे देव महादेव. एवढंच नाही तर नाथ बाबा सांगतात, एका जनार्दनी वैष्णवा हे दैवत आहे. बरं का, कुठे त्यांचं वास्तव्य हो, अंगाला सगळ्या भस्म परिधान करणारे, व्याघ्रांबर परिधान करणारे नाही का. आणि हे दैवत कुठं राहतं, कैलासामध्ये. बरोबर ना. अजून कुठं त्यांचं स्थान आहे, स्मशानामध्ये. बरोबर ना. मग अशा ठिकाणी वास्तव्य करणारे हे दैवत बिचाऱ्या कुबेरांना दया आली. कुबेर सगळे देवादिकांची संपत्ती सांभाळणारे, जसं आपल्या मंदिराची सगळी संपत्ती सांभाळणारे कोणतरी सेक्रेटरी असतो ना, खजिनदार ज्याला आपण म्हणतो, तसं त्या कुबेराला दया आली. व कुबेराला म्हणू लागले, देवादिकांचे देव तुम्ही महादेव असताना सुद्धा स्मशानामध्ये राहता, अशा अवस्थेमध्ये राहता. चला मी तुमच्याकरता म्हटले सुंदर असं सोन्याची घरं बांधून देतो. कोण म्हटलं, कुबेर. आणि कुबेराने सुंदर अशी घरं, नगरीच्या नगरी सोन्याची बनवून या ठिकाणी भगवान शिवशंकरांना दिली. आता घर नवीन आल्यानंतर काय बरं आपण मामा करतो, वास्तुशांती करतो की नाही, आपण सगळ्यांनी करतोच ना. त्यावेळेला भगवान शिवशंकराने सुद्धा वास्तुशांती केली आहे. बरं, ती वास्तुशांती करण्याकरता ब्राह्मण कुणाला बोलवलं, कधी झालेलंच नाही वाटतं आपल्याकडे विषय तो. बरं, रावणाला त्यांनी बोलवलं, कारण ब्राह्मण कुळातील श्रेष्ठ ब्राह्मण रावण होता. तो पुढे अहंकारानं मातला, तो विषय सोडा. पण ब्राह्मण कुळातील रावणाला त्यांनी घरभरणी करता, वास्तुशांती करता बोलवलं. सुंदर अशी वास्तुशांती रावणानं केली.
बरं का. आणि मग भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. वरंब्रुही, त्याला म्हणू लागले माग तुला काय मागायचं आहे ते, मी प्रसन्न झाले तुझ्या या शांतीमुळे. कशी परीक्षा घेतो बघा. रावण म्हणू लागला चला हे म्हटले भोळं दैवत आहे, हे आपण काही मागितलं तरी ते दिल्याशिवाय राहणार नाही, बरं का. आणि म्हणून रावण हुशार, रावण म्हणू लागला ठीक आहे देणार असेल तर म्हटलं ही सगळी नगरीच मला द्या. भगवान शिवशंकर म्हणू लागले तथाच तू घेऊन जा, पण एक ध्यानामध्ये ठेव, इथे जर नेल्यानंतर काय अनर्थ घडला तर म्हटले ते तुझ्याजवळ ती राहणारी नाही, बरं का. असं समजावलं त्याला. परंतु अहंकारी रावण निघाला महाराज, सगळी नगरी घेऊन गेला. देताना भगवान शिवशंकरांनी, भोळ्या शिवशंकरांनी त्याला सगळी नगरी सोन्याची दिली. पण तिथं दिल्यानंतर त्याच रावणाला अहंकाराच्या आणि द्वेषाच्या आवेशानं, बरं का, काम वासनेनं प्रभू रामचंद्रांच्याच भार्येला त्या ठिकाणी नेऊन ठेवलं. आणि हे मात्र भगवान शिवशंकरांना पटले आलं नाही. मग त्याच भगवान शिवशंकरांचा अवतार म्हणजे हनुमंतराया. तुका म्हणे रुद्रा अंजनीचिया कुमरा, नाही का. मग त्याच भगवान शिवशंकराने जाऊन पुन्हा ती नगरीमध्ये, त्या नगरीमध्ये अनर्थ घडला म्हणून त्याच रावणाची नगरी काय केली महाराज, जाळून टाकली. जाळी आली लंका लंका धन्य धन्य म्हणे तुका, त्याच देवाने येऊन ती नष्ट करून टाकले. म्हणून लक्षात ठेवा, ध्यानामध्ये ठेवा, देव आपल्याला भरभरून देतो, पण त्या भरभरून दिलेल्या धनात 1% कमीत कमी दानाच्या माध्यमातून द्यावा, नाही का. देव असे धार्मिक कार्यक्रम असतील तिथं दान धर्म करा, गोरगरिबांना द्या, देवासाठी द्या. मग परमात्मा ती संपत्ती तशीच महाराज या ठिकाणी वाढवत असतो. नाहीतर महाराज देवानं दिल्याने आपण त्याचा काहीच उपयोग करत नाही, तर परमात्मा तिथे नेल्याशिवाय राहत नाही. विठाला हे भोळं दैवत, एवढं भोळं दैवत, सोन्याची नगरी महाराज देऊन टाकली. आपल्या अंगावरील एक सोन्याचा दाना जर का समजा कोण आपल्या घरातील एखादा गेला समजताना गेला म्हणजे गेला, तर गेला त्याच्या काहीतरी तोंडात असं सोन्याचा एक दाणा काहीतरी कंठ असतो, बरोबर नाही. तो द्यायला सुद्धा कोण एखादा आला ना धडपडून तोडायला, ही बाबा थांब माझ्याकडे दुसरा येतो म्हणजे आपण किती चेंगटपणा करतो. आयुष्य राब त्यानं राबले, नाही का. परंतु जाताना काही कवडी मुळाचं घेऊन त्याच्यासाठी आपण देत नाही. काय उपयोग आहे महाराज जीवनाचं. मनुष्य जन्म एवढा सोपा तुम्हाला मला वाटतो तेवढा सोपा नाही, खूप अवघड आहे. आणि शेवटचा निर्णय आहे, जन्मामध्ये येऊन आपल्याला भरपूर काही प्राप्त करायचंय. देवानं सगळं काही येऊन संतांच्या रूपानं, कुणाच्या ना कुणाच्या रूपानं सर्व काही आपल्यासमोर प्रगट करून ठेवलेलं आहे. पण आपल्याला कुठला वेळ महाराज, कुठं ते गाथा उघडायच्या, कुठं ते ग्रंथ पाहायचे, कुठं ते ज्ञानेश्वरी वाचायची, नाही का. कुठं आपण कथा कीर्तनाला जायचं, कुणाला वेळ आहे त्याच्यासाठी, कुणाला नाही. मला फक्त जेवलं खायलं फिरलो की माझं जीवन संपलं. महाराज याच्या पलीकडे खूप जीवन आहे, बरं का. मन बुद्धी चित्त अहंकाराच्या पलीकडं जाऊन आपल्याला परमात्म्याला पाहायचं आहे, बरं का. आणि पाहिलं तर आपलं जीवन यशस्वी ठरणार आहे, नाहीतर ठरणार नाही. नाथ बाबा सांगतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. अतिशय भोळ दैवत आहे, एवढं भोळ दैवत. एकदा अरण्यामध्ये भगवान शिवशंकर पार्वती आणि भगवान शिवशंकर पार्वती सहित या ठिकाणी भ्रमण करत होते महाराज. आणि जाता जाता एका चोरानं असेच या ठिकाणी अरण्यामध्ये, आता भगवान शिवशंकरांचं जर का लिंग स्वरूप आपण पाहिलं तर अरण्यामध्ये ठिकठिकाणी असतात, खडतर जागेमध्ये असतात, नाही का.
आणि तिथं चोरानं महाराज यावं आणि काय करावं. आता काहीच नाही म्हणून ती घंटा देवाची काढून चोरून निघाला महाराज बरं का. आणि ती काढत असताना त्यांनी पाहिली पार्वती मातेनं भगवान शिवशंकरानं, त्याचा हात काही पोचेना ना महाराज. म्हणून त्यानं काय करावं, वडून बघितलं पण हात काही पोचेना, म्हणून डायरेक्टली त्या लिंगावर त्या पिंडीवर उभा राहिला महाराज. आणि ती घंटा काढली आणि महाराज निघाला. तेवढ्यात भगवान शिवशंकरानं त्याला उचललं आणि आपली कैलासामध्ये घेऊन गेली. पार्वती माता म्हणू लागले, तुम्हाला काय म्हटले म्हणावं स्वामी, एवढं बोला तुम्ही. अहो तुमच्यावर तुमच्या शरीरावर पाय त्यानं दिलं आणि ती घंटा चोरून म्हटले तो निघालाय आणि त्याला तुम्ही म्हटले इकडे घेऊन चाललात कैलासामध्ये. शिवशंकरा काय म्हटले ऐका, पार्वती मला कोणी अर्ध्या हाताने नमस्कार करतात, काही 2 हाताने नमस्कार करतात बरं का, काही अष्टांगानं नमस्कार करतात. अष्टांग म्हणजे समजतं ना, लिंग का प्रतिमादटी देखत देखत अंगेष्टी लोटीचे का काठी पडली जैसी. काठी पडावी लोळत जावे ना, तशी अष्टांगानं परमात्म्याचं दर्शन घेणं हे आपलं भाग्याचं लक्षण असतं. करतात महाराज बरं का. पण यानं म्हटले संपूर्ण शरीर माझ्यावर झुकवलं, मी म्हटले तृप्त झालोय. किती बोळ दैवत नाही का. चोरे दिला पिंडी पाय तेने ध्याय लिंगाच्या ठिकाणी आपण गेलो तर महाराज 3 पत्री बिल्व पुष्प जरी अर्पण केलं तरी त्याला ते प्रसन्न, त्याला तृप्त होतं महाराज त्याच्याने आणि आपल्याला त्याची कृपा होत असते बरं का. म्हणून एवढं भोळ्या दैवत आपल्या समोर आहे, त्याच्याविषयी आपल्या अंतस्करणामध्ये भाव असायला पाहिजे. त्याचे चरण आपल्या अंतस्करणामध्ये सदैव असणं हे गरजेचं आहे बरं का. नाथबाबा सांगतात ना की शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. का बरं चित्तामध्ये देव असावा, का बरं चित्तामध्ये परमात्म्याचे चरण असावे. एकदा का परमात्म्याचे चरण आपल्या चित्तामध्ये वसले तर महाराज तिथं कशाचीही कमतरता नाही, कारण त्याच्या ठिकाणी सर्व सुख आहे. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, नाही का. तुझे पायी सुख सर्व आहे, सर्व परमात्म्याच्या चरणाच्या जवळ आहे. म्हणून परमात्म्याचे चरण असणं आपल्या ठिकाणी गरजेचं आहे. जिथे स्वामी चरण तिथे न्यूनताय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय. आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकी ना भीती तयाला. उगास भीतोसी भये पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होय जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितींदा दिली त्यानेच साथ, नको डगमगो स्वामी देतील हात. विभूतीने मन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घे आठविरे प्रचिती, न सोडिती जया स्वामी घेतो हाती. म्हणून परमात्म्याचे चरण आपल्या ठिकाणी असावं. आणि एकदा का परमात्म्याचे चरण असले की महाराज तिथं लक्ष्मी असलीच, कारण ती दासी आहे ना. मग लक्ष्मी आली की तिथं सिद्धी रिद्धी सगळ्या महाराज या ठिकाणी येत असतात आणि मग ते घराने तृप्त होत असतो. म्हणून नाथ बाबा आत्मीयतेने म्हणतात की त्या परमात्म्याचे चरण माझ्या चित्तामध्ये राहिले पाहिजेत महाराज. विठाला
त्या चित्तामध्ये परमात्म्याचे चरण राहावं, असा हा परमात्मा त्याच्या स्वभावाचं वर्णन महाराजांनी करावं. आणि दुसऱ्या चरणामध्ये त्याच्या नामाचा महिमा करतात. अभंगाचं दुसरं चरण वाचवदता शिव नाम असे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. नाही का, आपल्याला कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये असं वाटत असेल तर सर्वांनी महाराज लागून या पाया विनवितो तुम्हाला
करटाळी बोला मुखी नाम. मग अशा दादांनी आपल्या मामाने आम्हाला सांगितलं 11 वाजता म्हटले तुम्हाला ठोपा रुक्माई घ्यायची, बरोबर 11 वाजलेत म्हणून तुम्हाला जाग करतोय. बरं का, झालंच ना जाग. ते म्हणाले किती जण आम्हाला सांगून गेले, आम्ही कुणाचंच म्हटले ऐकलो नाही. ते बघ आई नाही म्हणते. लक्षात ठेवा, आपण किती जर कुणाचे जरी ऐकलो नाही तरी परमात्मा आपल्याला सारखं सारखं ऐकण्याकरता असं वक्ते तयार करणार. हे जरी नाही कळलं नमः शिवाय, ओम नमः शिवाय.